श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आता आपण कथा पुढची ऐकणार आहोत. तर आपण मागील भागात पाहिलं की शंकर भट हे वर सिद्धिविनायकाच्या देवळात गेले होते. तिथे त्यांना बाहेर आल्यावर एक कुत्रा दिसला. मग ते परत घाबरून आतमध्ये गेले. नंतर दुसरा, अशा रीतीने 4 कुत्रे दिसले. त्या 4 कुत्रे हे तेथील एका धोब्याचे पाळीव कुत्रे होते असे त्यांना पुजाऱ्यांनी सांगितलेले. ते कुत्रे प्रसाद घेण्यासाठी तिथे येत असत. धोब्याला तसा त्या देवळामध्ये प्रवेश निषिद्ध नव्हता, तरी पण तो धोबी येत नसे, तो कुत्र्यांना पाठवत होते आणि पुजारी नेहमी प्रसाद हा त्या कुत्र्यांजवळ देत. ते कुत्रे हे तो प्रसाद घेऊन जात असत. तेव्हा पुजाऱ्यांनी त्या शंकर भटाला सांगितलं की तू या कुत्र्यांबरोबर जा. त्या शंकर भट हे पुजाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या धोब्याच्या घरी गेले. तो रजक आता रजक म्हणजे धोबी हे लक्षात घ्या. तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्या झोपडीतून बाहेर आला आणि त्याने एका पलंगावर शंकर भटांना आदराने बसवले. ब्राह्मण जन्माचा बराचसा अहंकार शंकर भटांचा अगोदरच गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणी असले तरी ते त्यांना अगदी आत्मीयासारखेच दिसत, म्हणजे जवळचेच वाटत. वरसिद्धी विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदास म्हणवला जाणाऱ्या त्या धोब्याने शंकर भटांना दिला. श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रसाद म्हणून त्यांनी तो स्वीकारला. लक्षात घ्या, आता कालचा जो प्रश्न होता की शंकर भटांना कुत्रे कुठे भेटले किंवा कुत्रे कुठे दिसले, त्याचं उत्तर होतं की ते वरद नाही, बऱ्याच जणांनी वरद असं दिलं, पण तो उच्चार असा आहे की वरसिद्धी विनायकाच्या मंदिरामध्ये किंवा देवळामध्ये त्याला ते भेटलेले होते कुत्रे. तर पुढे ची कथा ऐनवल्लीचे गणपती श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. तिरुमलदासाने बोलण्यास प्रारंभ केला. बाबा, आजचा दिवस शुभ आहे. आपल्या दर्शनाचे सद्भाग्य मला लाभले. तुम्ही माझ्याकडे कधी याल? मल्ल्याद्रीपूर आणि श्रीपिटिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. बाबा शंकर भटा, वर सिद्धिविनायकाचा प्रसाद घेतल्यास तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृत लिखाणाचा श्री गणेशा कर. तुला श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात मिळेल. मी पूर्वजन्मी थोर वेदपंडित होतो. मी अत्यंत कृपण होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीत चघळताना पाहिले. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला, त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने आपण प्राणत्याग होतो त्याच अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्यानीच गर्तपुरी म्हणजे गंटूर मंडळातील पलनाड प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. ते मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्ल्यादी या नावाने ओळखले जाऊ लागले. या ग्रामात मल्ल्यादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापन्नावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते आणि मल्लादी श्रीधर अवधानी नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्याबरोबर झाला. दोघेही मेहुणे महापंडित होते. गोदावरी महामंडळांतर्गत असलेल्या ऐनवल्ली या ग्रामात झालेल्या सुवर्ण गणपती महायागात दोघेही गेले. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले सुवर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे त्या विद्वानांचे मत होते. त्या महायज्ञाचे प्रथमाचार्य असलेल्या दोन्ही महापंडितांनी शपथ घेतली की वेदसंहितेनुसार सर्व विधींचे काटेकोरपणे व्यवस्थापन होईल व त्यांच्या डोळ्यादेखत श्री महागणपती प्रकट करतील. यज्ञाच्या शेवटी सुवर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटी आहुती आपल्या सोंडेतही स्वीकारली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने सद्गुणांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने थोड्याच काळात अवतार घेईन असे जाहीर केले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नास्तिक होते. दिसले ते सगळेच इंद्रजाल होते, महेंद्रजाल होते. या
यज्ञ समाप्तीच्या वेळी गणपती अजिबात साकारला नव्हता, ते जर सत्य असेल तर गणपतींनी त्यास पुन्हा एकदा पुरावा द्यावा असा त्यांनी वाद घातला. ही कथा ऐकताना बघा, इथे जे उल्लेख आलेत, पहिला तर उल्लेख आलाय की त्या ब्राह्मणाने म्हणजे त्या धोब्यानी स्वतः काय होतो, आपला पूर्वजन्म कसा होणार हे सुद्धा कधी कधी आपला शेवटचा प्राण कसा जातो त्यावर अवलंबून असतं. आपल्याला मोक्ष मिळणार की आपण त्यात गुंतून बसणार, असं हे असतं. तर इथे जी कथा सांगितलेली की तो ब्राह्मण, तो धोबी हा पूर्वजन्मी वेदपंडित होता, पण तो अत्यंत कृपण म्हणजे कंजूस होता. त्याच्या मृत्यूसमयी नुकतेच झालेले गायीचे वासरू जुन्याच चिंधीत चघळताना पाहिले. म्हणजे त्याला जेव्हा मृत्यू समय आला, त्याचा मृत्यू समय अतिशय जवळ असते, त्यांनी काय पाहिले तर नुकतेच जन्मलेले वासरू जुन्या चिंधीत चघळताना पाहिले. मरतेवेळी सुद्धा त्याची त्या मलिन चिंधीवर म्हणजे मळक्या अशा त्या वस्त्रावर नजर ठेवून त्यांनी प्राणत्याग केला. आता त्या वस्त्रावर प्राणत्याग केल्यामुळे त्याला पुढचा जन्म कोणता मिळालेला आहे, तर त्याच्यामुळे त्याला पुढचा जन्म हा धोब्याचा मिळाला. तर कसं बघा, या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या कथा आहेत की मनुष्याचा प्राण जाते वेळी किंवा जेव्हा एखादा देह कोण संपवत असेल, त्या देह संपवते त्याचं ज्या गोष्टीमध्ये लक्ष असेल त्या गोष्टीप्रमाणे त्याला ती त्याची वासना राहून जाते आणि त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळत असतो. तर इथे त्या अगदी तो वेदपंडित ब्राह्मण होता, पण त्याचं लक्ष त्या मलिन अशा मळकट्ट कळकट्ट अशा वस्त्रावर राहिल्यामुळे त्याला पुढचा जन्म हा धोब्याचा मिळाला. आणि हा त्याचा दुसरा जन्म त्यांनी इथे सांगितलं की मरतेवेळी आपण ज्या संकल्पाने प्राणत्याग करतो त्याच्या अनुसरून आपल्याला जन्म मिळत असतो. आणि त्यांनी त्याचा पूर्वपुण्याईनीच त्याला गंटूर या ठिकाणी जन्म मिळाला. तिथे 2 घराणी होती. ते मल्ल्याद्रीपूर हे कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. आता तिथे 2 घराणी होती, एक तर बापन्ना अवधानी आणि दुसरे होते श्रीधर अवधानी. आता हे बघा, इथून जी सगळी सुरुवात होते ना, ते सगळी आता श्रीधर अवधानींची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्ना अवधानी यांच्यावर झाला. आता तुम्ही सिद्धमंगल स्तोत्र ऐकलं असेल तर राजमांबा सुत म्हणजे राजमांबा यांचा उल्लेख त्या सिद्धमंगल स्तोत्रामध्ये आलेला आहे. म्हणजे त्या कुठेतरी श्रीपाद वल्लभांची पुढे त्यांचं काहीतरी नातं असणार. तर तर ह्या दोन्ही पंडितांनी काय केलं तर एक मोठा महायज्ञ केला. सुवर्ण गणपती महायागास दोघेही गेले होते ऐनवल्ली या ग्रामांवर. तिथे त्यांनी शेवटच्या आहुती गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील व सुवर्ण कांतिमय रूपाचे दर्शन देईल असे त्यांचे म्हणणे होते. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या दोघांनी काय केलं, ते हे सगळे पंडित होते आणि अगदी वेदशास्त्र वगैरे सगळं जाणणारे, सगळं विधिवत करणारे. तर या दोन्ही बापन श्रीधर अवधानी आणि बापन्ना अवधानी या दोघांनी तिथे तो गणपतीचा महायाग केला, याग केला. आणि त्या यज्ञाच्या शेवटी काय झालं, गणपती स्वतः प्रकट झाले. त्यांनी स्वतःच्या सोंडेमध्ये शेवटची आहुती घेतली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचे सुवर्ण कांतिमय रूप सगळ्यांना दाखवले. अशा पण तिकडे सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास बसला, पण 3 नास्तिक होते, त्यांनी काही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तर आता कणीपूर विनायकाचा महिमा पुढे. होमखंडातील विभूतीने मानवाचा अहंकार आकार घेतला आणि त्याने तेव्हा ते पंडित काय म्हणाले की जर हे खरं असेल तर त्यांनी परत आम्हाला त्या गणपतीचं दर्शन द्यावं, पुरावा द्यावा. तर काय झालं, होमखंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला व त्यांनी महागणपती स्वरूपात रूपांतर झाली. नंतर ते महागणपती रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या आधी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्यासमयी पार्वतीनी आणि पृथ्वीचा भार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्ध होण्यासाठी सिद्धमुनींनी आणि जगावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने या त्याचप्रमाणे सकळ देवतांची माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. म्हणजे महागणपतींनी सांगितलं त्यांची पूजा कोणी कोणी केली होती, तर महागणपती त्रिपुरा सुंदराच्या वधाच्या आधी शिवाने,
बली चक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध कर्तव्य भगवान विष्णूंनी, म्हणजे भगवान विष्णूंनी, भगवान शंकरांनी, आदिशक्तींनी सगळ्यांनी कोणतेही कार्य करण्यापूर्वी या महागणपतीचे स्मरण केले होते. अशा शक्तीचे मी भंडार आहे. मी सर्वशक्तिमान आहे. दिव्य शक्ती व राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहेत. मी विघ्नहर्ता मीच आणि विघ्नहर्ता सुद्धा मीच आहे. आता हे लक्षात घ्या, विघ्नकर्ता सुद्धा मीच आणि विघ्नहर्ता सुद्धा मीच आहे. दत्तात्रय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेल्या धर्मशास्त्र दत्तात्रय आहे. विष्णू रूपात ब्रह्मारुद्र विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्र रूपात गणपती षण्मुख रूपात विलीन झालेले रूप सुद्धा दत्त रूपच आहे. दत्तात्रय ही हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात हे जाणा. श्रीपाद वल्लभ रूपात महागणपती असल्याने ते सुचविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचा अवतार झाला. म्हणजे श्रीपादांचा अवतार कधी झालेला आहे? गणेश चतुर्थीच्या दिवशी. आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी का झाला? तर श्रीपाद वल्लभांमध्येच महागणपतीचे रूप असल्याचे सुचवण्यात आहे. त्याचप्रमाणे सुभय्याचे ब्रह्माण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्र तत्वामुळे ते समस्त धर्म व सत्कर्माचे आदी मूळ असे समजले जाते. येणारा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिष स्वरूप मानवाकृतीचे रूप येईल. मी तुम्हाला शपथ देत आहे, सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे हे तुमच्यापैकी एक जण म्हणाला, त्यामुळे तो आंधळा जन्मेल. आणि दुसऱ्या सत्य स्वरूपी प्रशंसा करण्याचे भाष्य न करता टिंगल केल्यामुळे तो मुका जन्मेल. एवढ्या सत्यवादी भक्तांनी सांगितलेल्या सत्याकडे कानाडोळा केल्याने तिसरा बहिरा जन्मेल. तुम्ही तिघेही बंधू रूपाने जन्माल आणि माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुमचे पापक्षालन होईल. तर आता ते काय म्हणाले? त्या तीन व्यक्तींनी ज्यांनी त्या महागणपतीची निंदा केली, त्याचं सत्य स्वरूप ओळखलं नाही, त्यांच्यावर काय होणार आहे? तर त्यांच्यापैकी एक जण आंधळा जन्मेल. दुसऱ्याने सत्य स्वरूपाची प्रशंसा करणारे भाष्य न करता टिंगल केली, त्यामुळे तो मुका जन्मेल. एवढ्या सत्यवादी भक्तांनी सांगितलेल्या सत्याकडे कानाडोळा केल्यामुळे तिसरा बहिरा जन्मेल. असे तिघे बंधू रूपाने जन्मतील आणि त्यांच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे पापक्षमा मिळेल. बाबा ते तिघेही कणिकापूरमध्ये भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास त्रिमूर्ती स्वरूप दत्तास दूषण दिले असता अगणित आपत्ती कोसळतात. या तीन भावांनी एका कणी साधारणतः 1 एकर आकारमानाची इतकी जमीन घेऊन मशागत करायला सुरुवात केली. त्या शेतात एक विहीर होती. मोटेच्या साहाय्याने ते पाणी शेंदत. एके वर्षी खूप दुष्काळ पडला. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली. एके दिवशी विहिरीत असलेले सारे पाणी संपले. फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याची वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला आणि तिसऱ्या आंधळ्याने पाण्यातील दगडाला स्पर्श केल्याने त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्राव आरंभ झाला. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सत्य ऋषी बापनावधानी आणि त्यांचा मेवना श्रीधरावधानी त्या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीतून मी या लोकात आलो. या पृथ्वी तलावर अवतार घेतला आहे. या तत्वात कालांतराने अनेक बदल होतील. जलतत्वात, अग्नितत्वात, आकाश तत्वात माझे अवतरण आधीच झालेले आहे. ऐनवल्ली मध्ये केलेल्या यज्ञातील भस्माने हे रूप धारण केले. भविष्यातील कर्तव्यांचा मी तुम्हाला आदेश देतो आहे. श्री शैल्याकडे कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तुम्ही तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही शैल्यामध्ये शक्तिपात केले त्या दिवशीच गोकर्णमध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार समय परिपक्व होत आहे. श्रीधरा तुझे आडनाव मी श्रीपाद म्हणून बदलत आहे.
कौशिक गौत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील. रजक असलेल्या तिरुमलदास शंकर भटांना म्हणाला, बाबा शंकरा, बापन्नावधानी पिठुकापुरात स्थलांतरित झाले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे आणि श्रीपादांची यथाशक्ती सेवा करीत आहे. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कणिपाकमध्ये दुसरी पत्नी आणि मुलाबरोबर माझ्या कुटुंबाचा व्यवसाय अनुसरून राहत आहे. मी पिठापुरात अनेक महानुभवांना भेटशील. व्यंकटय्या श्रेष्ठी नावाच्या उच्चकुलीन वैश्यास भेटशील. तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल तुला माहिती मिळेल. श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत. श्रीश्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभय हस्त आहे. वत्सवाही नरसिंहवर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादशी वल्लभांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रात श्रीचरणांचाच आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही या चरणांची आज्ञा आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. आता आपण पाहिले की तिथे आपण जेव्हा ते शंकर भट हे त्या कुत्र्यांवर त्या धोब्याच्या घरी गेले, तो धोबी त्याचं नाव काय होतं, तिरुमलदास. तो तिरुमलदासाचे वय 70 वर्ष होते. आता तिरुमलदासाने प्रथमतः आपल्याला धोब्याचा जन्म का मिळाला ते सांगितलं. नंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच ऐनवल्लीच्या वरद गणपतीचे म्हणजे विनायकाचे रूप आहे. ऐनवल्लीचे गणपतीच म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे त्यांनी सांगितले. आणि त्याचा दाखलाही दिला की श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा कधी झालेला आहे, तर तो जन्म त्यांचा गणेश चतुर्थीच्या दिवशीच झालेला आहे. आणि इथे दोन व्यक्तींचा उल्लेख आला, एक तर बापन्ना नावधानी आणि श्रीधर अवधानी. श्रीधर अवधानी हे बापन्ना अवधानांचे मेहुणे होते. पुढे तिरुमलदास शंकर भटांना म्हणाले की बापन्ना अवधानी हे नंतर पिठिकापुरात स्थलांतरित झाले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला त्यांनी पाहिलेल्या आहेत. मी त्या तुला अनेक बाललीला मी पाहिलेल्या आहेत असं ते म्हणाले. मी तुला उद्या सांगेन. पिठिकापुरात तू अनेक महानुभावांना भेटशील, म्हणजे अनेक व्यक्तींना भेटशील. त्यापैकी दोन महत्वाच्या व्यक्ती त्यांनी कोण सांगिततात. एक श्री व्यंकटय्या श्रेष्ठी, जे वैश्य कुलीन होते, उच्च कुलीन वैश्य होते आणि दुसरे म्हणजे नरसिंह वर्मा. तर ह्या दोन व्यक्तींवर श्रीपाद श्रीवल्लभांची विशेष कृपा होती असेही त्यांना सांगितले. आणि ते पुढे म्हणाले की श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र हे फक्त शंकर भटांकडून लिहिलेले झाले आणि जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र शंकर भटांकडून लिहिले जाईल त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या सगळ्या लीलांचा पूर्ण समावेश असेल, किंवा तो पूर्ण कोणताही ग्रंथ ते चरित्र म्हणून असा गणला जाणार नाही. फक्त जे शंकर भट जो ग्रंथ लिहितील तोच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र म्हणून ओळखला जाईल. आता बघा किती विविध अशा लीला आलेल्या आहे तिथे, की शंकर भटांनी अजून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र लिहिण्यास सुरुवातही केली नाही, पण त्याआधी आलेले अनुभव. काही वेळेला म्हणतो ना आपण की आपलं सगळं शुद्धीकरण होतं व्यक्तीचं. भगवंताच्या मार्गात आपण एकदा लागलो की आपल्याला खूप अडचणी येतात. त्या अडचणी काय येतात, तर त्या मार्गात जाण्यासाठी भगवंत आपल्याला तयार करतो. आता बघा जसं श्रीपाद, आता शंकर भटांचं म्हणा, शंकर भट कोण होते, ब्राह्मण होते. आणि सुरुवातीला ते आपण ब्राह्मण आहोत या गोष्टीचा त्यांना खूप अहंकार किंवा असा गर्व होता. पण जसजसे त्यांना अनुभव येत गेले, जसजसे त्यांना थोर अशा व्यक्ती भेटत होतात, सगळेच काही ब्राह्मण नव्हते. काय आता हा रजक तिरुमलदास रजक कुळातले होते. त्याच्या आधी अजून एक जे जण त्यांना भेटले होते ते पण ब्राह्मण नव्हते. म्हणजे पण त्यांना नंतर इतकी सवय झाली की ते सुरुवातीला उल्लेख आला की ते फक्त ब्राह्मणांच्या घरीच भोजन घेत, इतर कोणाकडे
खाणं पिणं असं काही घेत नव्हते. पण नंतर कारण का एक आपली भोजनाची सवय असते आपल्या ब्राह्मण कुटुंबांमध्ये जे जेवण जेवलं जातं ते शक्यतो शुद्ध शाकाहारी असं असतं. पण इतर ज्याच्याप्रमाणे लोकांचा आहार वेगवेगळा असतो. म्हणून शंकर भट हे नेहमी ब्राह्मण कुटुंबामध्ये भोजन घेत. पण नंतर नंतर त्यांच्या सवयीमध्ये जसजसे त्यांना अनुभव येत गेले आणि त्यांच्या सवयीमध्ये इतका बदल होत गेला की ते कोणाच्याही म्हणजे अगदी तिरुमलदासाच्या घरीही त्यांनी प्रसाद वगैरे घेतलेला आहे. त्याआधी त्यांनी म्हटलेलं आहे की ते जेव्हा त्यांना साप वगैरे चावलेला तेव्हा त्यांचा जो उपचार केलेला सगळं त्यांच्या घरी म्हणजे ते पण हीनकुलाचे असे व्यक्ती होते त्यांच्या घरी त्यांनी नंतर मग हे केलेलं आहे भोजन वगैरे केलेलं की ते दिलेलं खाल्लेलं म्हणजे तिथे त्यांचा अहंकार कमी. तर ही जी गोष्ट ही आपल्यावर आपोआप घडत जाते जेव्हा तुम्ही एखाद्या परमेश्वरी मार्गात दत्त मार्गात स्वामींच्या मार्गात याल तेव्हा कोणीही स्वामी सेवेकरी भेटलं मग आपण त्याची ना जात विचारतो ना पात विचारतो काही विचारतो आपण फक्त भेटल्यावर त्यांना काय म्हणतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं आणि ते सगळं वातावरण ते सगळं हे स्वामीमय होऊन जातं म्हणजे आपलं तो कोणता आपण त्याची ना जात विचार फक्त तो स्वामींचा सेवेकरी आपण स्वामींचे सेवेकरी आहोत तसं तर हे शंकर भट्टांमध्ये झालेला हा बदल आहे त्यांच्या अनेक ह्या प्रवासामध्ये जसं जसं त्यांचा प्रवास होत जातोय तस तसा त्यांच्या स्वभावामध्ये सगळ्यामध्ये बदल होत जातोय आणि आता त्यांना कुरवपूरमध्ये गेल्यावर किंवा वाटेत जात असताना श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला पाहिलेल्या अनेक अशा व्यक्तींच्या ते संपर्कात येतात कारण का आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः 16 वर्षाचे आहेत जेव्हा ते कुरवपूर जायला हे शंकरभट जाण्याचं तरी सुद्धा त्याच्या आधी पुढे मागे भविष्यामध्ये भूतकाळात ज्या काही घटना घडल्या होत्या किंवा भविष्यात काही घडल्या त्या त्यांना कोणाच्या ना कोणाच्या मुखातनं त्या ऐकायला मिळतील आणि त्यानंतर त्यांच्याकडून ते चरित्र लेखन होईल आणि तेच त्या शंकर भट जे चरित्र लेखन करणार आहेत श्रीपाद श्रीवल्लभांचे तेच ग्राह्य धरले जाणार आहे पुढे भविष्यात सुद्धा पुढे म्हणजे आजच्या आपल्या हे आपण ज्या काळामध्ये आहोत आपण हे जे आज श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचतोय त्याचं पारायण करतोय किंवा ज्या कथा ऐकतोय ते शंकर भटांनी लिहिलेलं असं नसतं ना की बघा एकाच समकालीन त्या अनेक माणसं असतात कोणी प्रत्येकजण काही ना काही लिहित असतं पण शेवटी प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः ठरवतात की आपलं कोणतं कार्य कोणी करावं आणि त्यानुसार हे होत असतं तर कदाचित ही कथा सांगतो तुम्हाला एवढ्या लोकांना ही कथा सांगण्यासाठी त्यांनी मला निवडलं गेलं असेल मला जेव्हा मला वाटलं की बाबा हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र 4 लोकांपर्यंत पोहोचावं त्यांना कळावं म्हणून हे माझ्याकडून कदाचित तुम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं आणि मी नेहमी आपल्या नामस्मरणाच्या ह्याच्यात नेहमी म्हणत होतो की जेव्हा अनेक जणांच्या वाचनात गुरुचरित्राच्या कथा येत असतात आता गुरुचरित्रातल्या काही भागांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभाचा उल्लेख आहे पण जर श्रीपाद वल्लभ चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आता आजचीच कथा बघा ना आजच्या कथेमध्ये आपण काय शिकलो तर जो तिरुमलदासाच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत जेव्हा आपण ऐकला तेव्हा माणसानी शेवटच्या समयी कसे असावे जेव्हा आपल्याला कळतं की आता आपला शेवटचा काळ आलेला आहे आता अर्थात गृहीत असंच आहे की आपला जो मृत्यू हा आपला वृद्धापकाळाने म्हणतो ना वृद्धापकाळ अशा यांनी ज्यांचा हे होईल त्यांचं त्या समयी वृद्धापकाळामध्ये किंवा आपलं वय झालंय म्हातारपण आल्यावर वागणं कसं असावं किंवा केव्हाही आपलं वागणं कसं असावं तर आपली कोणत्याही याच्यात वासना नसावी म्हणजे आपण म्हणतो इतकी वर्ष आता आयुष्य जगलं आता कशामध्येही वासना नाही राहिली असं काही वेळेला काही लोक म्हणतात ना म्हणजे त्यांचं निरीच्छ जीवन होत होतं आणि त्या निरीच्छ जीवन होऊन जेव्हा त्यांचा प्राण त्या अवस्थेमध्ये जातो त्यांना कोणतीही इच्छा राहिलेली नाही तेव्हा पुढचा जन्म येण्याची जे काही शक्यता असतात ते कमी असतात त्यांना तो पुढचा जन्म ते परमेश्वरी चरणी विलीन होण्याचा किंवा मोक्षप्राप्ती होण्याचा त्या एक म्हणतात ना त्या लेवलपर्यंत त्या ह्याच्यापर्यंत जाण्यासाठी सामान्य माणसाला खूप वेळ लागतो तरी पण एक साधीशी कथा आली मृत्यू समयी माणसाचं ज्या गोष्टीमध्ये लक्ष असतं त्याप्रमाणे त्याला त्याचा पुढचा जन्म मिळतो हे साध्याशा एका छोट्याशा गोष्टीतनं दाखवून दिले एक वासरू चिंधी चगळत होतं मलिनशी मळकट्ट कळकट्ट अशी चिंधी चगळत होतं आणि त्यामुळे त्याच्यावर लक्ष राहिल्यामुळे पूर्वजन्मी तिरुमलदासाला
पुढचा जन्म हा धोब्याचा घ्यावा लागला. म्हणजे अशा अनेक घटना छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला जे काही शिकण्यासारखं आहे ते आपण यातनं घेत राहायचं आहे. तर ही कथा इथेच ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं पारायण करा. त्यातनं मला जो अर्थबोध झाला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तुमच्या पारायणामध्ये तुम्हाला आणखीन वेगळा अर्थबोध होऊ शकतो. माझ्यापेक्षा तुमचा ज्ञानोदय जास्त होऊन तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने काही आणखीन गोष्टी समजल्या जाऊ शकतात. कारण का हे पारायण जेव्हा आपण करतो ना, प्रत्येक वेळेला वाचताना आपल्याला एक नवीन नवीन अनुभूती येते. तेच पारायण जर आपण पुढच्या वेळेला केलं तर आपल्याला वाटतं, अरे मी मागच्या वेळेला वाचलेलं तेव्हा हा अध्याय होता का, ही गोष्ट मी वाचलेली का. म्हणजे पारायण सुद्धा जितक्या वेळा आपण ते वाचू तितक्या वेळेला आपल्याला एक नवीन नवीन अनुभूती येत जाते, एक नवीन नवीन अनुभव येत जातो. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी असे वाचावे, त्यातनं जे मिळणारे अनुभव आहेत ते घ्यावे, आपल्या गाठीशी बांधावे आणि आपले आयुष्य हे परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये किंवा त्यांनी दाखवलेल्या सत्सद मार्गावर जगावे, एवढीच इच्छा. आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्यायाचा इथे 5व्या अध्याय इथे आज पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या अध्यायामध्ये नरसावधानींचा वृत्तांत येणार आहे. तर तशा रीतीने आपण आता ह्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अध्यायाच्या पारायणाकडे चाललो आहोत. बऱ्याच जणांना मी प्रश्न विचारतो, त्यांच्या येणाऱ्या उत्तरांवरून मी प्रश्न विचार बऱ्याच जणांची जी उत्तर येतात त्यातून असं कळतं की कोणाला किती पत कळलं. कथांमधल्या बऱ्याचशा गोष्टींचे बरेचसे उत्तर बरोबर येतात. काही वेळेला बोलताना घाईघाईत वाचताना माझ्याकडून जर काही उच्चारांमध्ये चुकी होत असेल, काही गोष्टी सांगण्यामध्ये माझ्याकडून काही चूक असेल तर मी तुमच्या सगळ्यांची आणि श्रीपाद श्रीवल्लभांची स्वामींची माफी मागतो की मला जास्तीत जास्त जशास तसे वाचण्याची, त्याचे अर्थ समजावून सांगण्याची शक्ती द्यावी. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.